मुंबईतल्या बघा, वरचा खालचा माळा मालक राहतो, वरचे 2 माळे हे भाड्याने देतो, दुसऱ्या माळ्यावरती कारखाना, मग तो कारखाना कपड्याचा असेल, तो कारखाना जेम्स अँड ज्वेलरीचा असेल, तो कारखाना वेगवेगळ्या हँडमेड असेल, जरीचा असेल, हे सगळे इमिटेड ज्वेलरीचे असतील, हे सगळे कारखाने वेगवेगळ्या मुंबईमध्ये वस्त्यांमध्ये आहेत आणि तिथे सगळे बांगलादेशी कामगार आहेत। हे काय पोलिसांना माहित नाही? हे काय महानगरपालिकेला माहित नाही? आय कार्ड तपासू, आधार कार्ड तपासू, हे तपासू, तिकडचे काय दलाल माहित नाहीत? हे काय उत्तर देत आहेत इकडे? हा काय आंतरराष्ट्रीय विषय आहे का की गोलमेज टेबलावरती नेऊन तो सोडवायचा आहे? अरे लोकल पोलिसाला सांगितलं तर 15 दिवसात साफ करून टाकतील, 15 दिवस पण नाही लागणार। आज सगळे धंदे जे आहेत, जसं तुम्ही सांगितलं बांधकाम व्यवसायामध्ये आज ते लोक आहेत, आज जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ते लोक आहेत, आज फुलांचं मुंबईमध्ये डेकोरेशन चालते त्याच्यामध्ये ते लोक आहेत, मच्छी ते लोक विकतायत, आज फेरीवाले ते लोक आहेत। हे काय पोलिसांना माहित नाही? हे महानगरपालिकेला माहित नाही? हा राज्य कोणाचं पण असू देत, या यंत्रणा तर त्याच आहेत ना। आज मी आहे राज्यावरती, उद्या तुम्ही आहात, पण यंत्रणा तर त्याच आहेत ना। यात यंत्रणांना काय माहित नाही का हे कोण आहेत ते? आणि म्हणून आज तुमचेच लोक आरोप करतायत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दम देत आहेत तुमचं सरकार, आणि दम तुम्ही खाताय आणि सभागृहात येऊन सांगताय की आम्ही दम खातोय म्हणून। हे फार गंभीर आहे। हा जो विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, 2-5 बांगलादेशी इथे राहिले मोठा विषय नाही आहे, पण त्याच्यात 2-4 अतिरेकी आले बांगलादेशातला आणि देशात जर घातपात घडवून गेले तर फार मोठा विषय आहे। नीट समजून घ्या विषयाचं गांभीर्य। हे राजकारण म्हणून या विषयाकडे बघू नका। हा विषय देशाचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, आपले आणि बांगलादेशचे संबंध जे काही ताणलेत त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघितलं पाहिजे। आज किरीट सोमय्याला तर तुम्ही आता काय काम ठेवलं नाही, अर्धे सगळे नेले तिकडे, ते आपले घेऊन फिरतायत सगळीकडे। अरे त्यांना माझ्या बरोबर पाठवा, मी असेच 2000 लोक शोधून देतो एका दिवसात, असेच देतो। बँड्रापासून अंधेरीपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला 2 दिवसात 2000 लोक शोधून देतो। प्रवीण दरेकरला काय माहित नाही आपल्या भागात कुठे आहेत ते? मुंबई जे राहणाऱ्या लोकांना माहित नाही कुठे राहतात ते? हे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याला राजकीय विषय करू नका। आणि जर करायचाच असेल हा विषय तर माझी स्पेसिफिक मागणी आहे, आज डान्स बार मध्ये मुली कोण नाचते? तो बांगलादेशातल्या मुली नाचत नाही, पण आता मी कोणाला प्रश्न विचारू डान्स बारचा? ज्यांच्या डान्स बार वरती कारवाई करतात पोलीस, आता त्याच्यामध्ये बांगलादेशी मुलगी नव्हती सापडली, आता त्यांच्याचकडनं उत्तर घ्यायचं आम्ही। सभागृहाचं तुम्ही नीट पावित्र्य जपा। या सभागृहाचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षतेसाठी झाला तर तो जास्त सोयीचा आहे, हा राजकीय विषय नाही। माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही टास्क फोर्स तयार करा, अतिशय डीपली जाऊन प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये, प्रत्येक वस्त्यांमध्ये त्यांची एकदम सखोल तपासणी झाली पाहिजे। याला कोम्बिंग ऑपरेशन म्हणतात, कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे। याच्यामध्ये नुसते तुमचे आधार कार्ड आणि कागदपत्र तपासून होणार नाहीयेत, उद्या ह्याच्यामध्ये किती क्रिमिनल्स आहेत। तुम्ही जरा आर्थ रोड पासून सेशन कोर्टात ज्या गाड्या येतात त्या गाड्यांच्या इकडे जरा उभे राहा, तुम्हाला आपोआप सापडतील किती बांगलादेशी आलेत ते सांगत पडलेत आम्ही बांगलादेशी आहे म्हणून, ते सगळे सांगतात आम्ही भारतीय आहोत म्हणून।